मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जिद्द, सातत्य आणि एक असं नियोजन ठेवा, पेशन्स ठेवा. येणारा काळ तुम्हाला रिझल्टच देऊन जाईल. आणि जर तुम्ही सातत्य, पेशन्स ठेवलं नाही ना, आणि कुठेतरी हटबट झालात की माझं कसं होईल, आता रिझल्ट लागून ऑर्डर बघा किती दिवसांनी आली, इथे पेशन्स लागलं तिला की 3 वर्ष लागले. 3 वर्ष झाला. पेशन्स ठेवावं लागतं. आणि स्पर्धा परीक्षेत ज्याचा पेशन्स आहे त्यालाच रिझल्ट येतो, आणि ज्याचं पेशन्स नसेल ना त्याला रिझल्ट येत नाही. आता काही काहींना वाटतं की माझा अभ्यास झाला आहे, असं नाही आहे. त्याला सातत्य ठेवतच जावं, आणि येणारा काळ तुम्हालाही कुठे निकाल देणारा असेल. मी जास्त बोलत नाही. मयुरीचं, तिच्या कुटुंबियाचं, दर्जी फाउंडेशन परिवाराकडून, आमच्या सगळ्या शिक्षकवृंदाकडून त्यांचं खूप अभिनंदन करतो. आज तू ग्रुप बी झाली, ग्रुप ए हो, एस सी हो, आणि मीच जेव्हा मी रिटायर झालेला असेल तेव्हा तुला कुठेतरी एस सी पोस्टला मयुरी आहे असं बघेल, तर तेव्हा मला वाटेल की नाही नाही, खूप छान माझी विद्यार्थिनी मयुरी तिथपर्यंत पोहोचली, मला खूप आनंद होईल. आणि तीच अपेक्षा आहे. परमेश्वर तुला भरभराटी देऊ, आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक तू प्रेरणादायी, आणि ह्या ज्या मुली आहेत आमच्या, आपण म्हणतो ना महिला सबलीकरण काय, तर महिलांनाही तू एक प्रेरणा व्हावी ही अपेक्षा ठेवतो, आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.